जर प्रार्थना करणारा व्यक्ती नीतिमत्वामध्ये चालला नाही तर त्याच्या प्रार्थनेतलं सामर्थ्य निघून जाणार. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर तो रडत आहे उपासांच्या मध्ये, तो रडत आहे, कणत आहे अन्य भाषेमध्ये. आणि जेव्हा तो बाहेर येतोय त्यावेळेला तो जगातील गोष्टींच्या मध्ये रममान होतोय, जगातील गोष्टी करतोय, जगातील गोष्टी पाहतोय. तर तुमचं प्रार्थनेचं उत्तर थांबलेलं आहे. तुमची प्रार्थनेतलं सामर्थ्य, शक्ती आहे, फोर्स आहे ते निघून गेलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय त्याचबरोबर तुम्ही देवाशी केलेल्या करारामध्ये चाला. प्रार्थनेत वेळ घालवलेला आहे, मी देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवलेला आहे. मी माझ्या डोळ्यांनी, मी माझ्या मुखाने, मी माझ्या विचारांच्या द्वारे, मी माझ्या कृतीच्या द्वारे देवाच्या वचनाच्या विरोधातल्या गोष्टी करणार नाही. ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुमच्या प्रार्थनेतलं सामर्थ्य आहे ते निघून जातं. तुम्ही रडाल, किंचाळाल, ओरडाल, परंतु तुमच्या प्रार्थनेमध्ये बल येणार नाही जोपर्यंत तुम्ही आपले मार्ग बदलणार नाही, जोपर्यंत तुम्ही नीतिमत्वामध्ये चालणार नाही तोपर्यंत.